सोन्याची विक्रमी घसरण झाली आहे। लाखांची भरारी घेणाऱ्या सोन्याचे दर आता घसरलेत। ऐन लग्न सराईत सोन्याची घसरण, तो एक आनंदच होत आहे। आणखी ही घसरण जर आणखी थोड्या प्रमाणात झाली तर आणखी आम्हाला आनंदच होईल। राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण रॉकेटच्या स्पीडने वाढलेलं सोनं आज रॉकेटच्या स्पीडने घसरलेलं आहे। तर या घसरणीमुळे आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सोने खरेदी करायचा सपाटा सुद्धा सुरूच केलेला आहे। बघा, ग्राहकांना आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। लाखाची भरारी घेणारं सोनं आज तोंडावरती आपटल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जर तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु ग्राहकांना, ज्या ग्राहकांकडे जुने सोनं होतं, ज्यांच्याकडे पारंपरिक सोनं होतं, ज्यांनी मागच्या 2 दिवसांपूर्वी सोनं खरेदी करून ठेवलेलं होतं, तर ते आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत, कारण त्या ग्राहकांनी जास्त पैसे देऊन मागच्या 2 दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलेलं होतं। भरपूर ग्राहकांनी मागच्या 1 वर्षांपूर्वी सोनं खरेदी केलेलं होतं, तर त्यांनी सुद्धा जास्त पैसे देऊन सोनं खरेदी केलेलं होतं। परंतु आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तर या घसरणीमुळे ज्या ग्राहकांनी अगोदरपासून सोनं खरेदी करून ठेवलेलं होतं, तर ते ग्राहक आता चिंतेमध्ये पडलेले आहेत। परंतु ज्या ग्राहकांना आज किंवा उद्या सोनं खरेदी करायचं आहे, तर ते ग्राहक आजपासून आनंदाने नाचायला लागलेले आहेत, कारण सोन्याच्या इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण आज सोन्याच्या भावामध्ये झालेली आहे। बघा, ग्राहकांना सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ तुम्ही आम्ही पाहिलेली आहे। परंतु मागच्या 2 दिवसांपासून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना आज सोनं खरेदी करायचं असेल, उद्या सोनं खरेदी करायचं असेल, तुमच्या घरामध्ये काही दिवसानंतर लग्न कार्य असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ग्राहकांना आज सकाळी सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना आज किंवा उद्या सोनं खरेदी करायचं असेल, त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु ज्या ग्राहकांनी अगोदरपासून सोनं खरेदी करून ठेवलेलं असेल, त्यांच्यासाठी दुःखाची बातमी आलेली आहे। बघा, ग्राहकांना जर तुमचं सोनं खरेदी करण्याची इच्छा असेल, तर ती इच्छा 100% पूर्ण होणार आहे, कारण सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्ही सोनं मोडायचा विचार करत असाल किंवा सोनं घ्यायचा विचार करत असाल, तर त्या अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण पुढच्या 2 दिवसांमध्ये सोन्याचा भाव काय असणार, तुम्हाला प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेटचं 1 तोळा सोनं किती रुपयांना मिळू शकतं, याचा अंदाज आज सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी वर्तवलेला आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्ही घसरणीच्या भीतीने सोनं मोडणार असाल, तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे। आणि सोन्याची घसरण झाल्यामुळे या ठिकाणी जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, तर त्याच्या अगोदर सुद्धा हा व्हिडिओ पाहायचा आहे। म्हणजेच खरेदी करायचं असेल किंवा मोडायचं असेल, तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला कसलाही तोटा होणार नाही, या ठिकाणी तुमचा फायदाच होणार आहे। बघा, ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की असा कोणता निर्णय झालेला आहे की त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। बघा, ग्राहकांना कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये कॅबिनेटची बैठक पार पडली, आणि त्याच बैठकीमधून एक असा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्या निर्णयामुळे सोन्याचे भाव कवडीमोल होणार आहेत। सर्वसाधारण सर्व ग्राहकांना सोनं खरेदी करणं परवडणार आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, तर तुमच्यासाठी ही सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे, कारण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की परत या ठिकाणी सोनं खरेदी करणं आपल्याला परवडणार नाही। त्यामुळे ग्राहकांना ही संधी हुकवायची नाही, हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि कशा पद्धतीने सोनं खरेदी करायला सुरुवात करायची आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। तर बघा, ग्राहकांना मागच्या 2 दिवसांपासून टीव्हीवरती जोरदार बातम्या सुरू आहेत, मोबाईलवरती सुद्धा जोरदार बातम्या सुरू आहेत, रोज पेपरला बातम्या येत आहेत। असं काय घडलेलं आहे की ज्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालथ झालेली आहे, सोन्याचे भाव कवडीमोल होणार आहेत। बघा, ग्राहकांना तुम्ही सुद्धा 2 ते 3 दिवसांपासून तुमच्या मोबाईलवरती पाहिलेला असेल, टीव्हीला सुद्धा बातम्या पाहत असाल,
कुठेतरी तुम्ही कोणाकोणतरी ऐकलेलं असेल, म्हणजेच तुमच्या गावामध्ये फेरफटका मारायला गेल्यानंतर काही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांमध्ये चर्चा चालू असते की आज सोन्याचे भाव वाढले, आता सोन्याचे भाव घसरले, अशा पद्धतीने चर्चा सुरू असते। परंतु आता ही चर्चा उलट दिशेने सुरू झालेली आहे। म्हणजेच अगोदर सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये सुद्धा या गोष्टी निर्माण झालेल्या होत्या की भविष्यामध्ये सोनं आपल्याला परवडणार नाही। परंतु ग्राहकांना या सर्व गोष्टी या ठिकाणी संपलेल्या आहेत। सामान्य नागरिकांना सुद्धा या ठिकाणी सोनं खरेदी करणं परवडणार आहे। बघा, ग्राहकांना जे सर्वसामान्य ग्राहक असतील तर त्यांना सुद्धा या ठिकाणी सोनं खरेदी करणं परवडणार आहे, कारण लाखाचा टप्पा पूर्ण केलेलं सोनं या ठिकाणी रॉकेटच्या स्पीडने घसरलेलं आहे। म्हणजेच ज्या स्पीडने सोन्याचा भाव वरती गेलेला होता त्या स्पीडने सोन्याचा भाव घसरलेला आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पाहायला मिळालेले आहे। ग्राहकांमध्ये आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आनंदी वातावरण तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की असा कोणता निर्णय झालेला आहे की ज्यामुळे सोन्याचे भाव घसरत आहे। तर बघा, ग्राहकांना कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये कॅबिनेटची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमधून या ठिकाणी सर्वात मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील आणि संपूर्ण भारत देशामधील सर्वसामान्य सर्व नागरिकांना आता सोनं खरेदी करणं परवडणार आहे। बघा, ग्राहकांना सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होती, परंतु लाखाची भरारी घेणारं सोनं तोंडावरती आपटलेलं आहे। त्यामुळे आज सकाळपासून ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। ग्राहकांना आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसानंतर दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे आज पुणे शहरामध्ये 1000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळं सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये 1500 तोळ्यांपेक्षा जास्त तोळं सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। एकंदरीत या ठिकाणी सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी संधी आहे। ज्यांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर त्यांच्यासाठी गोल्डन चान्स म्हणजे सुवर्ण संधी आहे। बघा, या ठिकाणी कोणता तो निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे सोन्याचे भाव घसरणार आहे। बघा, एकंदरीत 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आज रुपयापर्यंत येणार आहे, या निर्णयाचा फायदा ग्राहकांना कशा पद्धतीने होणार आहे। आता बघा, ग्राहकांना आपण या ठिकाणी बघून घेऊयात की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून असा कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी उलथापालथ पाहायला मिळालेली आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी असा कोणता निर्णय घेतलेला आहे, तोच निर्णय या ठिकाणी आपण बघत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पाहता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच आपल्या मराठी माहिती योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। त्यासोबतच ग्राहकांना सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ या ठिकाणी आम्ही पाहिलेली आहे। परंतु या सोन्यामध्ये कशामुळे वाढ होत आहे याचं कारण सुद्धा समोर आलेलं आहे। म्हणजेच ग्राहकांना मागच्या 15 ते 20 दिवसांपूर्वी सोन्याच्या भावामध्ये रॉकेटच्या स्पीडने वाढ होत चाललेली होती। एका दिवसाला बघितलं तर या ठिकाणी 5000, 10000, 20,000 रुपयांची वाढ या ठिकाणी पर सेकंदाला झाल्याचं आपण सुद्धा पाहिलेलं आहे। परंतु हे वाढ कशामुळे होत होते आणि घसरण कशामुळे होत आहे त्याची कारणे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत। तर बघा, ग्राहकांना आज आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, त्यासोबतच वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार या ठिकाणी सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। त्यासोबतच ग्राहकांना जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत तर त्या अभ्यासकांनी आणि विश्लेषक सुद्धा या ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल आणि या ठिकाणी सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, व्यापारी आहेत। त्यासोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पत्रकारांशी बोलत असताना दिलेल्या माहितीमुळे ग्राहकांमध्ये दिलासा आणि आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। तर नरेंद्र मोदी साहेबांनी असा कोणता निर्णय घेतलेला आहे की या निर्णयामुळे सोन्याचे भाव घसरत आहे। त्यासोबतच ग्राहकांना सोन्याचे भाव कशामुळे वाढत असतात आणि कशामुळे घसरत असतात हे सुद्धा आपण लगेच बघणार आहोत। आणि त्यासोबतच ग्राहकांना तुमची फसवणूक होऊ नये यासाठी आपण काही उपाययोजना सुद्धा
करून ठेवलेले आहेत। म्हणजेच ग्राहकांना जर तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला 24 कॅरेटचं शुद्ध सोनंच मिळायला पाहिजे। जर तुम्हाला 22 कॅरेटचं सोनं घ्यायचं असेल तर तुम्हाला 22 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे। त्याचप्रमाणे 18 कॅरेट सोनं घ्यायचं असेल तर 18 कॅरेटचं सोनं, 14 कॅरेटचं घ्यायचं असेल तर 14 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही महत्त्वाच्या उपाययोजना देणार आहे, त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा काय होतं की आपण या ठिकाणी सराफांच्या दुकानामध्ये जातो आणि त्यांना सांगतो की आम्हाला 24 कॅरेटचं 1 तोळा सोनं खरेदी करायचं असतं आणि ते पण तुम्हाला या ठिकाणी 24 कॅरेटचं सोनं देत असतात। परंतु ग्राहकांना काही ठिकाणी अशा गोष्टी सुद्धा निदर्शनास आलेल्या आहेत की या ठिकाणी सराफ सांगतात की 24 कॅरेटचं सोनं आहे, परंतु ते सोनं असतं 22 कॅरेटचं सोनं। म्हणजेच या ठिकाणी तुमचा तोटा होत असतो। त्यामुळे तुम्हाला सुद्धा 24 कॅरेटचं सोनं कशा पद्धतीने ओळखता येईल, हे 24 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं असतं, 22 कॅरेटचं, 18 कॅरेटचं आणि 14 कॅरेटचं सोनं कशा पद्धतीने ओळखायचं असतं त्याची माहिती सुद्धा देतच आहे। त्यासोबतच ग्राहकांना सोन्याचे भाव वाढण्याचे कारण आणि घसरण्याचं कारण सुद्धा लगेच सांगतो, कारण मागच्या एका महिन्यामध्ये 30,000 रुपयांची वाढ सोन्यामध्ये झालेली होती आणि तुम्ही सुद्धा पाहिलेली असेल की मागच्या एकाच महिन्यामध्ये सोन्यामध्ये तब्बल 30,000 रुपयांची वाढ झालेली होती। तर बघा ग्राहकांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे धडाकेबाज निर्णय घेत असतात आणि या निर्णयाचा फायदा सामान्य नागरिकांना 100% होतच असतो। बघा ग्राहकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून धडाकेबाज निर्णय घेण्यात येत असतात, त्यामुळे या ठिकाणी यावर्षी आपल्यासाठी सर्वात मोठा धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा या ठिकाणी जर तुम्हाला उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर बघा ग्राहकांना राम मंदिराचा प्रश्न 700 वर्षांपूर्वीचा जुना होता, तर तो प्रश्न खूप कमी वर्षांमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी सोडवलेला आहे। म्हणजेच त्यांच्या धडाकेबाज निर्णयांचा फायदा सामान्य ग्राहकांना मिळत असतो। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सामान्य नागरिकांच्या खिशाला तेलाचे भाव परवडत नव्हते, डाळींचे भाव परवडत नव्हते, गहू असेल, मीठ असेल, मैदा असेल, साखर असेल, म्हणजेच अशा ज्या किराण्याच्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंच्या किमती सामान्य नागरिकांना परवडत नव्हत्या। त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून सर्व वस्तूंवरील GST कमी करण्यात आलेला आहे। म्हणजेच 28% GST 18% करण्यात आला, 18%चा GST 12% आणि 12%चा GST डायरेक्ट 5% आणलेला आहे। म्हणजेच ग्राहकांना आता आपल्याला सर्व किराण्याच्या वस्तू या ठिकाणी कमी किमतींमध्ये मिळत आहेत। म्हणजे सांगायचं झालं एवढंच की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब धडाकेबाज निर्णय घेत असतात आणि या निर्णयाचा फायदा सामान्य नागरिकांना, सर्व ग्राहकांना या ठिकाणी 100% होतच असतो। त्यासोबतच ग्राहकांना आपल्या महाराष्ट्रातील आणि आपल्या भारतातील भरपूर महिलांना या ठिकाणी विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना सक्षम सुद्धा बनवण्यात आलेला आहे। बघा ग्राहकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मोदी साहेबांच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेअंतर्गत गरीब महिलांना या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे मिळत असतात। त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यासाठी भरपूर लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे। त्यासोबतच विधवा महिलांना पेन्शन देण्यात आलेले आहे। त्यासोबतच जे अपंग असतील, त्यासोबतच ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुले बाळे सांभाळत नसतील तर त्यांना सुद्धा पेन्शन सुरू करण्यात आलेले आहे। म्हणजेच ग्राहकांना सांगायचं झालं तर मोदी साहेबांचा निर्णय हा सर्वसामान्यांना 100% आवडत असतो, परवडत असतो। आता बघा मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी GSTचे स्लॅब कमी केलेले होते, त्यामुळे सर्वसामान्यांना याचा फायदा 100% झालेला आहे। म्हणजेच सर्व गोष्टींच्या किमती आता कमी दरामध्ये मिळत आहेत। आता बघा ग्राहकांना तुम्हाला 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट हे 4 प्रकारचे कॅरेटचे सोने किती आज रुपयापर्यंत मिळू शकते, याच्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। तर बघा ग्राहकांना आज सकाळी सराफांचे बाजार उघडता सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। सोन्यामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। तर बघा ग्राहकांना एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव किती हजार रुपयांवरती आलेले आहेत। तुम्हाला आज 1 तोळा सोनं किती हजार रुपयांना मिळणार आहे। या ठिकाणी 2 ग्रॅम
तोळा सोनं किती रुपयांना मिळणार आहे, म्हणजेच 1 ग्रॅम, 8 ग्रॅम आणि 10 ग्रॅम सोन्याचा भाव आज किती आज रुपयापर्यंत आलेला आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा ग्राहकांना आता जवळच लग्न सराई येत आहे, त्या अनुषंगाने सोन्याचे भाव या ठिकाणी वाढत चाललेले होते। सोन्यामध्ये वाढ सुद्धा झालेली होती, परंतु ग्राहकांना या ठिकाणी मोदी साहेबांनी काल एक निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयामुळे 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये तब्बल 750 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे। 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये 802 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे। या ठिकाणी 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये 782 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये 502 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे। म्हणजेच ग्राहकांना या ठिकाणी सोनं थोडं स्पीडने वाढलेलं होतं, परंतु घसरण सुद्धा स्पीडने होऊ शकते अशा पद्धतीने अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे ग्राहकांना या ठिकाणी जर तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल, मोडायचा विचार करत असाल, तर त्या अगोदर ग्राहकांना तुम्ही या ठिकाणी तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यायचा आहे, त्यानंतर सोनं खरेदी किंवा विक्री करायचं आहे। बघा हा व्हिडिओ आम्ही एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला आहे, म्हणजेच सोन्याचे भाव कशाच्या आधारावरती आधारित असतात, 24 कॅरेट 22 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं असतं, सोन्याचा भाव पुढच्या काही वर्षांमध्ये कसा असू शकतो, अनुभवी सोनार काय म्हणत असतात, याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही एज्युकेशन पर्पज ओनली बघायचा आहे आणि जर तुम्हाला मोडायचं किंवा खरेदी करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही थोडासा अभ्यास करायचा आहे, त्यानंतर आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊन या गोष्टी करायच्या आहे, जेणेकरून तुमचा कसलाही तोटा होणार नाही। बघा ग्राहकांना संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। बघा असेच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी माहिती योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।